वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता मी जेवायला बसली आहे. सो आज मम्मीने मशरूमची भाजी आणि शेपूची भाजी बनवली आहे. सो मी दाखवते तुम्हाला. जसं की मी काल सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे आणि अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटच्या रिगार्डिंग पण मी सांगितलेलं होतं की आज तो पूर्ण दिवस कंटिन्यू करणार आणि संपवणार आहे आज टॉपिक. उद्यापासून नवीन टॉपिक घेणार आहे. गाइज वेलकम टू माय चॅनल अगेन. सो आज अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट थोडा कंप्लीट नाही झालं आहे टॉपिक. थोडासा अभ्यास आज जास्त झाला नाही कारण की थोडंसं घरातली कामं होती. सो त्यामुळे जास्त अभ्यास झाला नाही आणि कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळे थोडा आवाज येत होता. सो जास्तच आज काम चालू होतं आणि या साईडच्या दिशेने चालू होतं काम. म्हणजे आमची बिल्डिंग लागूनच आहे त्याच दिशेला चालू होतं काम. सो जास्तच आवाज येत होता. सो ते थोडंसं आता कंप्लीट करायचं बाकी आहे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट. सो उद्या कंप्लीट करून टाकेल मी आणि मग नंतर उद्या संध्याकाळनंतर मग थोडं 4 वाजेच्या नंतर मग परत दुसरा टॉपिक घेईल. सो आज पण ते अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटमध्ये जे आधी मी सांगितलेलं की हेज फंड, प्रायव्हेट इक्विटी, सो ते कसं वर्क करतं, पब्लिकली अलाउड नाही आहे आणि रिअल इस्टेट कसं वर्क करतं आणि त्याचे किती सारे फंड्स असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट, हे सगळं डिटेलमध्ये मला त्याच्यामध्ये शिकवलं गेलं आहे. सो आज त्याच्याबद्दल मला माहिती मिळाली. चांगली माहिती होती ती पण आणि रिव्हिजन पण झालं आहे माझं. उद्या माझा होपफुली अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट सब्जेक्ट कंप्लीट होईल आणि मी उद्यापासून दुसरा सब्जेक्ट घेईल आणि एथिक्स पण वाचून झालेलं आहे. सो माझं आता किती 5th स्टँडर्डचा चालू आहे, स्टँडर्ड 5th. सो ते पण एकदा रिव्हिजन करेल, पण ते रिपिटेशनमध्ये वाचावं लागतं. असं नाही की तुम्ही आज वाचलं तर उद्या नाही वाचलं तरी चालेल. म्हणजे तुमचं कंप्लीट झाले असतील तर सगळे स्टँडर्ड वाचून तरी पण तुम्ही असं म्हणाल की नाही नंतर वाचेल, हे करेल ते करेल, पण असं नाही करू शकत. कम्प्लिटली वाचावं लागतं ते, कारण की त्याच्यावर जास्त क्वेश्चन्स डिपेंडेंट असतात. सो त्यामुळे ते पूर्ण वाचावंच लागतं, रिपिटेशनमध्ये वाचावं लागतं, कारण की त्याचे एक्झाम्पल सॉल्व करणं, सम सॉल्व करणं हे पण खूप डिफिकल्ट आहे. खूप डिफिकल्ट आहे गाईज, कारण की एक क्लॉज जो आहे तो दुसऱ्याशी मॅच करतो. सो आपल्याला डिसाईड करावं लागतं की हा कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे, म्हणजे कोणत्या रूलमध्ये जाणार आहे, कोणत्या लॉमध्ये जाणार आहे. एक प्रकारे लॉज म्हणता येईल आपल्याला त्याला. एथिक्स असतात ते, पण लॉ टाईपच वर्क करतात ते. सो ते सगळं झालेलं आहे आणि आता जेवण पण झालेलं आहे. आज मम्मीने मेथीचे पराठे आणि मशरूमची भाजी चपाती तर होती तीच खाल्ली आहे मी. सो आता बस झोपेल मी, थोडंसं फोन ठेवेल आणि एडिटिंग करेल आणि मग झोपेल. गुड नाईट, बाय.